मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या जागा वाटपाबाबत केलेल्या एका विधानावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय। विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे, लोकसभेसारखी विधानसभेला खटपट नको असं विधान करत मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीला घरचा आहेर दिला होता। त्यानंतर महायुतीमध्ये आता विधानसभेवरून मिठाचा खडा पडणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यातच छगन भुजबळ यांच्या या विधानावर निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। ते म्हणाले, छगन भुजबळांना आवरा, वयाचा आदर करतो, पण उठसूट काहीही बोललेलं सहन करणार नाही असं म्हणत निलेश राणे यांनी छगन भुजबळ यांना इशारा दिलाय। निलेश राणे यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय। ते म्हणाले, छगन भुजबळांना आवरलं पाहिजे। मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं? मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही। नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात, ही त्यांची भूमिका बरोबर नाही असं राणे म्हणाले। पुढे ते म्हणाले, आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही। आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो, पण उठसूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही, कारण भारतीय जनता पक्षानं सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे असं राणे यांनी स्पष्ट केलं। दरम्यान विधानसभेसाठी जागा वाटपाची चर्चा होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। प्रत्यक्ष पक्ष जास्त जागांसाठी दावा करताना दिसतोय। त्यातच छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानामुळे आता महायुतीमधील नेत्यांमध्येच जुंपलेली आहे। एका कार्यक्रमात बोलताना भुजबळ म्हणाले होते, एक निवडणूक झाली, आता यापुढे महायुतीत आपल्याला योग्य तो वाटा मिळाला पाहिजे। महायुतीमध्ये सामील होताना आपल्याला 80 ते 90 जागा मिळतील असं सांगितलं होतं। आता तेवढ्या 80 ते 90 जागा मिळाल्या तर 50-60 निवडून येतील असं भुजबळ म्हणाले।